एका रंग रे गांध रे एका रंग रे गांध एका रंग रे गांध संपूर्ण विश्वाला ज्यांच्या वाणीने शुद्ध केलं असा तुकोबा माऊलींचा अभंग. माऊली म्हणते, जे कारंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. आता मुख्य शब्द सज्जनांचे चित्त. हा सज्जन कोण आणि त्याचा जन्म कशासाठी? शास्त्रांनी 3 प्रकारचे मनुष्य या भूतलावरती दाखवलेले आहेत, सांगितलेले नाही. सांगणारे तर भरपूर मिळतात, पण दाखवणारे फार कमी मिळतात. सांगणं आणि असणं यात फार फरक असतो. शास्त्र सांगतं की 3 प्रकारचे मनुष्य ते कोणते, त्यातला सज्जन कसा ओळखावा. तर मुळात 3 प्रकारच्या मनुष्यांमध्ये पहिला प्रकार कोणता? उत्तमा मध्यमा नीचा तिसरो वै प्राणिनां विधा परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानि यथा क्रमम्. 3 प्रकारचे
मनुष्य सांगितले, उत्तम, मध्यम आणि तिसरा नीच. मग त्यातला उत्तम मनुष्य हा कसा जाणावा? आपण सर्वश्रुत आहात. प्रत्येक जण स्वतःला उत्तम समजतो. कोण स्वतःला कमी लेखतो या जगामध्ये? अजिबात नाही. मूर्खातला मूर्ख मनुष्य, त्याला नाक सुद्धा पुसता येत नाही, तो सुद्धा सांगतो मी उत्तम आहे म्हणून. कारण मानवी स्वभाव, दुसरं काय, त्याला औषध नाही. पण उत्तम मनुष्याची खरी लक्षणं आमचे भर्तृहरी फार सुंदर रीतीने सांगतात की खरा उत्तम कोण? की ज्यांनी स्वतःला मूर्ख समजलं तो खरा उत्तम. एकदा भर्तृहरी यावेळेला सहज फिरायला निघाले. कारण केल्याने देशाटन तीर्थाटन आणि पंडित मैत्री सभेत संचार. त्यांना वाटायला लागलं की 3-3 शतक रचले, माझ्यासारखा विद्वान या त्रिखंडात कोणीच नाही. म्हणून जेव्हा विद्वानांच्या सभेमध्ये भर्तृहरी गेले तेव्हा ते सांगतात, माझी काय अवस्था झाली हो, जी आज माझी इथे येऊन झाली ती. काय झाली ती अवस्था बघा. भर्तृहरी सांगतात की ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासारखा अहंकारी दुसरा या त्रिखंडात कोणी नव्हता. का? कारण मला सगळं येतं, माझ्यापेक्षा बाकीचे सगळे मूर्ख आहेत, कारण त्यांनी शतक रचलीच नाहीत. माझ्या शतकांचा गवगवा त्रिखंडात आहे. म्हणून भर्तृहरी त्या सभेमध्ये शिरले आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी शास्त्र चर्चा ऐकली, काय सुंदर त्यांच्या मुखातून निघाला. यदा किंचित ज्ञोहं गजैव मदान्ध समभवम् तदा सर्वज्ञोऽस्मीति भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम् तदा मूर्खोऽस्मीति ज्वरैव मनो मे व्यपगतः. जसा सभेमध्ये, म्हणजे त्यांनी सांगितलं की जसा मी सभेमध्ये करीत संचार एक अवघा, एका सभेमध्ये फक्त मी संचार केला आणि मला वाटलं माझ्यासारखा विद्वान या त्रिखंडात कोणी नाही. म्हणजे सज्जन मनुष्यांची लक्षणं बघा की त्यांची कृती आणि मूर्ती ही दोन्ही सारखीच असते, ती अजिबात भिन्न नसते. ते म्हणायला लागले की मी त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ कोणी नाही असं मला वाटलं. पण ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो आणि वास्तव कळलं, टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि लक्षात आलं मला तरी यांच्यासारखं काहीच येत नाही. मग तदा मूर्खोस्मीति, त्यांना वाटायला लागलं द्विपैव मदान्ध गजैव मदान्ध समभव. हत्तीप्रमाणे मधोन्मत्त हत्ती चालावा तसा मी झुलत झुलत या सभेमध्ये आलो. तदा सर्वज्ञोस्मीति, तेव्हा सर्वज्ञ मीच आहे असं माझं मन मला सांगायला लागलं. आणि पुढे ते सांगतात, यदा किंचित किंचित, जेव्हा जेव्हा थोडं मला कळायला लागलं विद्वानांच्या सभेमध्ये गेल्यानंतर की विद्वत्ता काय असते, विद धातूचा अर्थ काय, आणि ज्या वेळेला कळलं की हे आपल्याला काहीच येत नाही, सगळी आपली पोपटपंची आहे. आणि त्या वेळेला भर्तृहरी सांगतात, जसा ताप यावा आणि जावा, कोरोना यावा आणि जावा, तशा सारखी अवस्था माझी झालेली आहे. आणि मला कळलं या जगातला सगळ्यात मोठा अतिशय महामूर्ख शिरोमणी कोणी दुसरा तिसरा नाही तर मी आहे. मी फक्त 3 शतकांची रचना केली, पण या ठिकाणी बसलेले शतक नाही सहस्त्रक रचलेले आहेत हे मला लक्षात आलं. आणि म्हणून खऱ्या सज्जनांचं त्यांनी त्यावेळेला लक्षण सांगितलं. ते म्हणतात, कसा सज्जन जाणावा, माझ्यासारखा तर मी मूर्ख ठरलो. म्हणून ते पुढे सांगतात, दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धनाय. खरा सज्जन कोण या जगातला? मी अजिबात नाही. मग कोण? तर ते सांगतात की ज्याची लक्ष्मी दानासाठी, अमर्याद पैसा कमावला आयुष्यभर, पण मंदिरामध्ये जाताना शेवटी चिल्लर शोधतात. कारण म्हणजे ताट वाजलं की छान वाटतं, आनंद होतो. आणि लग्नामध्ये ज्या वेळेला तो धांगड धिंगा सुरू असतो आणि भयंकरपणे नको नको त्या प्रकारचं नृत्य, आजकाल तर सगळे जो तो फेटा घालायला लागला, कुत्र्याला सुद्धा फेटा घालतात. हे काय तर म्हणजे उत्तमाचं लक्षण. आमच्या घरात इतकी श्रीमंती आहे आणि कुत्र्यालाही कपडे घालतो म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण शास्त्र काय सांगतं की त्यांच्या शरीरावरचं संरक्षण कवच त्यांना अगोदरच दिलेलं आहे. तुम्ही कितीही स्वेटर गुंडाळले तरी त्याला काही अर्थ होणार नाही. नाही म्हणे
त्या ठिकाणी आम्हाला बरं वाटतं. बरं वाटण्याचा अर्थ नाही. सज्जन मनुष्य काय करतो? सज्जन मनुष्य त्याला आहे त्याच ठिकाणी फुलविण्याचं कार्य करतो. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या. खूप शिकलेली आहे म्हणून कुत्र्याला कुठे घालायची काय अजिबात नाही. विद्या कशासाठी आहे? तर विद्या ही सत्कर्मासाठी आहे म्हणून भर्तृहरी ठासून सांगतात. चिंता परेशान सुखवर्धनाय. आणि चिंता कशी आहे? दुसऱ्याचं सुख वाढवण्यासाठी, स्वतःचं सुख वाढवण्यासाठी नाही. नाहीतर आपली सामान्य माणसांची कशी अवस्था असते, तुम्ही म्हणा की मी म्हणा, इथे असलेला प्रत्येक जण तुमच्या समोर जर 1000ची गड्डी आणून ठेवली, कोणी नाकारेल का? अजिबात नाही. कारण चिंता परेशान सुखवर्धनाय हे लक्षणच आपण समजलं नाही. चिंता कशासाठी आहे? तर दुसऱ्याचं सुख वाढवण्यासाठी आहे. आणि चिंता हिची जुळी बहीण चिता पण आहे. म्हणून त्यातूनही एक सुभाषित निघतं. तुम्ही म्हणाल की बुवा उभा राहिला आणि संस्कृतचं सगळं सांगितलं, अशी गरगर झोप आली हो की काय सांगू. याच्या निरूपणामध्ये ढुलक्याच्या ढुलक्या आल्या नाही तर खांबाला टेकूनच बसावं लागतं, असं अजिबात नाही. तर चिता चिंता समाहुक्ता बिंदु मात्र विशेषतः सजीवं दहती चिंता निर्जीवं दहती चिता. चिता आणि चिंता सारख्याच आहे, पण त्यातला फरक काय? एक सजीवाला जाळते, जन्मभर काळजी, माझ्या खिशात पैसा नाही, चालला रडगाणं गात देवा. चिता आणि कोणाला जाळते? हो, जो गेला आहे. आणि त्यावेळेला चिता चिंता समाहुक्ता दोन्ही सारख्याच आहेत. पण त्या दोन्ही कशासाठी आहे? चिता सज्जनाची जळावी, त्यातलं चंदनाचा सुगंध आहे. दुर्जनाच्या चितेकडे बघत सुद्धा नाही. गेला एकदाचा, बरं झालं. पण भर्तृहरी सांगतात चिता ही जी आहे ती कशासाठी आहे? असलेलं संपूर्ण वैराग्य एकवटून त्या ठिकाणी प्राणोत्क्रमण केल्यानंतर मुक्तीची वाट दाखविणारी जी मार्गदर्शिनी आहे ती म्हणजे चिता. आणि आपण तिलाच घाबरतो. वास्तविक घाबरण्याचं कारण नाही. आणि ते सांगतात की चिंता ही कशासाठी आहे? आपलं घर भरण्यासाठी नाही, स्वार्थ साधण्यासाठी नाही. परेशान सुखवर्धनाय, दुसऱ्यांचं सुख वाढवण्यासाठी. मग आता चिंता केल्याने दुसऱ्यांचं सुख कसं वाढतं? चिंतेचा आणि दुसऱ्यांच्या सुखाचा संबंध तो काय? हा अवयव आणि अवयवी संबंध आहे शास्त्रकारांनी दिलेला. म्हणजे आपलं शरीर आणि आपले हात पाय हे काही भिन्न आहेत का? अजिबात नाही. त्यासारखा हा संबंध या ठिकाणी असतो, चिंतेचा आणि दुसऱ्याचं सुख वाढवण्याचा. कारण आता सध्या समाजातली मानसिकता काय आहे? शेजारच्या घरी टीव्ही आला आणि आमच्या घरामध्ये साधा आहे, ब्लॅक अँड व्हाईटचा कलर केव्हा येतो? म्हणून आता त्यांनी टीव्ही पाहू नये म्हणून करायचं काय? त्यांच्या घरची टीव्हीची वायर कापून ठेवायची. दुसऱ्याचं सुख वाढवणं झालं का? अजिबात नाही. हे नीच माणसाचं लक्षण आहे. मग सज्जन मनुष्य काय म्हणतो? काय सुंदर टीव्ही आहे हो, आता रोषाने विणलेला टेबल क्लॉथ तुम्हाला आणून देतो, माझ्या बायकोनी विणलेला आहे, तुमच्या टीव्हीवरती शोभा देईल. दुसऱ्याचं सुख वाढवणं. आणि तुम्ही जर असं नाही केलं तर तो तुम्हाला तो टीव्ही बघायला अजिबात येऊ देणार नाही. चिंता दुसऱ्याचं सुख वाढविणारी असावी, घटविणारी नाही. चिंता परेशान सुखवर्धनाय. पुढे सांगतात परावबोधाय वचंसी यस्य. वाणी कशी असावी? की दुसऱ्याला बोध करणारी असावी. उगाच त्या ठिकाणी नको त्या ठिकाणी नको तितकं जास्त बोलून वाचाल मनुष्य होऊ नये. आणि म्हणून ते सांगतात की परावबोधाय, दुसऱ्याला बोध करून देणारी अशी वाणी असावी. मोजकं बोलावं, मोजकं बोलावं, अजिबात जास्त बोलू नये, पण त्यातून काहीतरी अर्थ निघाला. कारण शब्द आणि अर्थ दोनही असले पाहिजे. नाही तर मग त्याची गती कशी होते? समस्यापूर्ती हा एक काव्य प्रकार आहे, यासारखी गती होते. समस्यापूर्तीमध्ये मोठ्या खुबीने एका राजाने त्या ठिकाणी सांगितलं की माझी समस्यापूर्ती करून दाखवा. पण बापसे बेटा सवाई या जगामध्ये जर उपजला नाही तर फारच कठीण. आणि ती कोणी करून दाखवली? हो, आमच्या अष्टावक्रांनी करून दाखवली. अष्टावक्र ज्यावेळेला भर राज्यसभेमध्ये गेला, उत्तमाचं लक्षण काय असावं? 8 ठिकाणी शरीर वक्र होतं त्याचं, आणि त्याला बघून भर सभा ती हसायला लागलेली. आणि ती हसत असताना
समोर त्या ठिकाणी राजा बसला आणि अष्टावक्र ज्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन पोहोचले, अष्टावक्रांना त्या ठिकाणी पाहून तुच्छतेने लेखायला लागले सगळे. म्हणजे हा आठ ठिकाणी वाकडा, हा कसला सज्जन आणि याच्या ठिकाणी काय विद्वत्ता असणार. पण ज्या वेळेला रूपाकडे बघितलं, खरोखर अतिशय कुरूप असलेलं असं ते शरीर. आणि समोर गेल्यानंतर राजाने सांगितलं, एकच तुम्हाला समस्या देतो, तिची पूर्ती जर करून दाखवली तर तुम्ही खरे विद्वान. कसोटीची परीक्षा होती, सज्जनत्वामध्ये उतरायचं. काय केलं, कोणती दिली असेल समस्या पूर्ती? ठण 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 ठण. नुसता त्या ठिकाणी शब्दालंकार होता. याचा अर्थ मोठ्या मोठ्या विद्वानांनाही कळेना की कशी करावी समस्या पूर्ती. पण सज्जन जो असतो त्याला त्याचे रस्ते बरोबर दिसत असतात, ते कधीही त्या ठिकाणी अडत नाही, तो त्याच्या रस्त्याने चाललाच असतो. न्यायात प्रथम प्रविचरन्ति पदं धीरा. बुद्धिमान लोक कधी न्यायाचा रस्ता सोडत नाही. अष्टावक्रांनी देखील सोडला नाही आणि म्हणाला, राजे साहेब, तुम्ही या ठिकाणी जे मला सांगितलेलं आहे ना, ते तसंच्या तसं मी उतरवून समस्या पूर्ती करून दाखवतो, पण त्याच्या मोबदल्यात मला काय द्या. त्यावेळेला राजा स्वतः सिंहासनावरून उठला. म्हणे, तू अजून अजाण आहेस, तुझ्या मुखातून असे उद्गार यावे, जरा विचार कर. हो, आहे मी तयार, सांगा काय हवंय तुम्हाला. आणि त्याच क्षणी राजानी दौत आणि टाक अशी त्याच्यावरती उधळली. त्यांनी लगेच लिहायला सुरुवात केली, रामाभिषेके जलमाहरंत्या. रामाच्या अभिषेकाच्या वेळी त्या ठिकाणी एक पाणी घेऊन चाललेली हे घटोतात, म्हणजे तिच्या हातामध्ये तो सोन्याचा कुंभ होता आणि हस्ताच्युत, हातातून तिचा तो पडला, सोडला तिने. सोपान मार्गेण करोति शब्द. आणि म्हणून त्या ठिकाणी पायऱ्यांवरून तो घरंगळत घरंगळत तसा तो घराखाली आला. आणि या सज्जनांनी काय त्या ठिकाणी सांगितलं शेवटी, ठण 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 ठण. म्हणजे कवी सज्जन जर असला तर त्याची बुद्धी सज्जनतेच्या मार्गाने कशी धावते, त्याचं उदाहरण म्हणजे हे अष्टावक्र. भर राजसभेमध्ये जय जयकार व्हायला लागलेला त्या ठिकाणी. आणि सांगितलं की महामुनी, खरोखर तुम्ही वंदनीय आहात, तुमचं बसण्याचं आसन राजापेक्षाही उच्च आहे. म्हणून त्यांना सोन्याच्या सिंहासनावरती बसवून विद्वत रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. आणि म्हणून परावबोधाय, दुसऱ्याचा बोध करण्यासाठी, राजा तू म्हणतोस ना असं, आता तुझी फजिती करून दाखवतो. म्हणून परावबोध करण्यासाठी, त्या राजाला बोध करून देण्यासाठी की तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ या जगात दुसरे आहेत हे दाखवून देण्यासाठी केवळ त्या अर्थालंकारा माझ्यासारखा जर मूर्ख गेला असता ना, म्हटलं असतं की वाह, काहीतरी बरं वाटतंय पण अर्थ मात्र कळत नाही, काहीतरी बरं वाटतंय, अर्थाला काही उमगत नाही, काय याच्यावरती करावं अजिबात काही सुचत नाही. पण करणारा सज्जन, कारण त्याची वाणी कशी होती, दुसऱ्याला बोध करून देण्यासाठी. म्हणून आमचे भर्तृहरी सांगतात, परावबोधाय वचंसी यस्य. सज्जनाची जी बोध शक्ती आहे ती कशी आहे, दुसऱ्याला बोध करून देण्यासाठी आहे. आणि अष्टावक्रांनी सुद्धा राजाला बोध करून दिला. धन्य स्त्रीलोकी तिलकस्य असा हा त्रिभुवनाचा टिळा जो कोणी असतो तो हा सज्जन. आणि आपण जे तीन प्रकार पाहिले, उत्तमा, मध्यमा, नीचा, त्यातला हा पहिला जो होता हा उत्तम. अशा प्रकारे त्रिभुवनाचा टिळा असलेला, ज्याची लक्ष्मीदानासाठी, विद्या सत्कर्मासाठी, वाणी दुसऱ्याचा बोध करून देण्यासाठी आणि चिंता दुसऱ्याचं सुख वाढवण्यासाठी, अशी ही सज्जनाची व्याख्या या भर्तृहरींनी त्यांच्या सुंदर अशा त्या सुभाषितामध्ये गुंफलेली आहे. आणि पुढचा जो मनुष्य आहे तो म्हणजे मध्यम मनुष्य. हा कशाने ओळखावा? सामान्य लक्षण आहे, बोर देतो, आवळा काढतो. रुपया त्या ठिकाणी आरतीच्या तपकात टाकायचा आणि 5चं नाणं उचलणारा हळूच कंदू असतो ना, त्याला मध्यम जाणावा. नवस करायचे, कशाचे करायचे हो? देवळामध्ये जायचं आणि देवा माझे घर होणार 1.25 लाखाचे, करीन तोरण नारळाचे. माझं घर
शुष्क आहे, त्या ठिकाणी खवूट आहे का पाण्याने पोकळ आहे, अशा त्या नारळाचं तोरण बांधणारा हा सज्जन मनुष्य जो आहे ना, अतिशहाणा, तो त्या ठिकाणी देवाला नमस्कार करतो. माझं घर 1.25 लाखाचं कर आणि तुला काय देणार देवा मी, तर तोरण देणार. त्या ठिकाणी हा मध्यम मनुष्य जाणार. कोणी आपल्या घरी येऊन चहा पिऊन गेला का त्याच्या घरी नाश्त्याच्या वेळेला जाऊनच बसायचं, आणि त्यांनी जर का खाऊ नको म्हटलं आणि आपल्या समोर जर आणलंच नाही किंवा आपल्या समोर जर खायला सुरुवात केली, त्याच्या तोंडाकडे इतकं पाहायचं की त्यावेळेला तो म्हणेल की नाही रे बाबा 2 घास खाऊनच घे. याला म्हणावं मध्यम मनुष्य. हा कसा आहे, याचं लक्षण काय आहे मध्यम मनुष्याचं, हा स्वार्थी आहे. माझा स्वार्थ कुठे आणि कसा निघेल आणि तो निभेल यासाठी मी सतत प्रयत्नशील असणारा असा तो मध्यम मनुष्य. आणि शेवटचा, मला जर मिळालं नाही तर मी तुला कसं मिळते ते पाहणारा. उत्तमा मध्यमा नीचा, नीच मनुष्याचं लक्षण काय सांगतात हो, हा कसा असतो, अतिशय नीच म्हणजे नीचच, आणि याचा स्वभाव काय, याचा गुण काय, विध्वंसक. उत्तम मनुष्य परार्थी, नेहमी दुसऱ्याचं कल्याण करणार. मध्यम मनुष्य स्वार्थी, आणि तिसरा हा नीच मनुष्य. मग याचं कार्य काय काय असतं, हा केवळ मला जर मिळालं नाही तर डोळ्यात तेल घालून दुसऱ्याच्या घरावरती दृष्टी ठेवणारा असतो. त्याला कसं मिळते आता पाहतो. म्हणजे उद्या सकाळी गावाला जाणार का तुम्ही असं जर कळलं, मखमली गाडीचे कार मध्ये घातलेले आहे, चटया घातल्या, असं का सकाळी गावाला जाता का, घेतोच तुम्हाला पाहून कसे जातात. म्हणून त्या ठिकाणी विमानाचं तिकीट काढून विमानात बसणार का, अरे काय झालं, माझी जर फिरायची परिस्थिती नाहीये, याला पण फिरू देणार नाही, कसा फिरतो तर मी पाहिजे, असं म्हणून धाडसानी करतो काय, काही नाही. हातामध्ये 2-4 चांभारा जवळचे चपलीचे खिळे घेतो आणि देतो दरवाजात भुडकवून. त्याच्या घरची गृहिणी बिचारी उद्या सकाळी जायचं म्हणून आदल्या दिवशी झाडलोट करून ठेवते की सकाळी फक्त पाणी टाकलं, रांगोळीचा फट्टा काढला की मोकळे. चपलीचे खिळे गाडीत जावे, गाडी पंक्चर व्हावी, वेळेवरती ओलाय नाही दिसत आणि कोरडाई नाही दिसत, उभेरही नाही दिसत आणि डुबेरही नाही दिसत. आणि अशा वेळी ते विमान चुकतं आणि हा घरातला पाहुणा घरात. याची अमेरिका घरातच साजरी होते, दृष्टी बंद केली. आणि ज्यानी कोणी केलं तो कोण जाणावा, त्याला सांगतात की विध्वंसक प्रवृत्तीचा नीच मनुष्य. आमचे नाथ महाराज फार सुरेख वर्णन करतात. एक जी कन्या उच्च कुळात जन्मलेली, राजवाड्यातली, आणि तिने लग्न करावं कुणाशी, प्रधानाच्या पोराशी. आता प्रधानाचं घर म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी तिला सगळा स्वयंपाक करणार. पण रंजल्या गांजलेल्यांना परमेश्वर सुद्धा आपला करतो. आणि हा उत्तम मनुष्य जो आहे ना, तो उत्तम मनुष्य त्या ठिकाणी बुद्धीची पातळी घसरली ती मध्यम होतो, आणि ती नाहीशी झाली ती नीचही होतो. कारण अशी बरीच उदाहरणं आहेत त्या जगामध्ये की जे अतिशय उत्तम, कपाळावरती टिळा, धनावर डोळा असतो. काही काही अशी सुद्धा मंडळी आहे. काही काही मंडळी अशी आहे की त्यांच्या समोर कितीही तुम्ही नोटांची बंडल ठेवा पण त्यांचा त्यावर डोळा नसतो, वाटून द्या म्हणतात. काही काही महाराज भरपूर पाहिजे शिष्य गणभोवती गोळा करून बसतात, फिरतात, पण त्या ठिकाणी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. असा असावा गुरु सुद्धा. पाणी पिना छानके तो गुरु करना जानके, अशी ती अवस्था. शिष्य करावी अशी घडगावी धोत्रामध्ये बसले व्यवस्थित. ज्या ठिकाणी खरं आनंदाचं वातावरण, उत्सवाचं वातावरण उत्साहानेच तयार होतं. आणि हा खरा उत्साह समोर आजचा म्हणजे सज्जनांचं मूर्तिमंत उदाहरण समोर बसलेली मूर्ती आहे.
तेव्हाच इतकं घडवू शकतो. आमच्या सारख्याला जर म्हटलं की या ठिकाणी रेडा सुद्धा पळत नाही माझ्या आवाजाने, तर माझ्या अंगावर धावून येतो, अशी अवस्था आहे. दुसरं तिसरं काही यत्कर्म यादृशम कर्मम तादृशम एव फलम. आणि पुढची भावी पिढी मला तर वाटत नाही की पुढच्या काही वर्षात माझा कीर्तनाला नंबर लागेल म्हणून. उत्सव हा 8-10 दिवसांचा, आणि हे जर बाळगोपाळ सगळे 20-25 तयार झाले, कोण मकरंद बुवान कुठलं नागपूर काही नाही, सगळं उंदरडाचाच जायचं कारभार करायचे. हे भविष्य आहे, हे सगळं भविष्य आहे इथलं या ठिकाणी. आणि सज्जनाची प्रतिकृती तीच आहे. आणि हा सज्जन काय करतो, तर सज्जनाच्या ठिकाणी देवाचा वास असतो. हा देव कसा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्याच ठिकाणी सज्जनांचं अस्तित्व ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी देवत्व आहे. श्रोत्यांनो बघा, तुम्ही इथे बसलेले आहात, देवाची मूर्ती आहे, पण घरात जर मनुष्य सज्जन नसेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा तेज दिसत नाही. आणि आज मूर्तिमंत तेज जे समोर दिसत आहे ना, याचं कारण घरातलं वातावरण सज्जनांचं. अन्यथा नुसती शोभा असते. आजकाल खरं सांगतो, देवाच्या ठिकाणी बाजार झालेला आहे, भक्ती अजिबात राहिलेली नाही, निष्ठा मुळीच नाही. म्हणजे 1.25 लाखाचा भंडारा केलाय, पण 1.25 लाखाच्या भंडाऱ्यातून एकही जण तृप्त होऊन बाहेर पडला नाही. पण 1.25 पानाचा भंडारा केल्यानंतर जेवणारा जो ब्राह्मण तो तृप्त होऊन निघणं, याचच त्या ठिकाणी देव तेथेची जाणावा. त्याच ठिकाणी देवत्व आहे की जो तृप्त होऊन निघतो. एका शीतामध्ये सुद्धा तृप्त व्हावं. तोची साधू ओळखावा, त्याच ठिकाणी साधुत्वाचं लक्षण. मग हा साधू कोण? साधू दुसरा तिसरा कोणीही नाही, जो सज्जन आहे त्याला साधुत्वाची उपमा दिलेली आहे. आणि मृदू सबाह्य नवनीत, लोण्यासारखं याचं सगळं शरीर असतं. मग तुम्ही म्हणाल की लोण्यासारखं शरीर, पण नख कशी असतात हो बोचरे? असं अजिबात नाही, नख ही त्याची गेलेली निर्जीव त्वचा आहे. मृदू सबाह्य नवनीत, अंतरंग आणि बहिरंग, बोलेले आणि करेले कसं अजिबात होणार, जे बोलेल तेच करून दाखवणारा असा तो सज्जन. तैसे सज्जनांचे चित्त, आणि ज्यासी अपंगिता राही त्यासी धरी जो हृदयी. म्हणजे एखादा दीनदुबळा जर मनुष्य असेल तर त्याला आपल्या बरोबर घेऊन चालविण्याचं कार्य आणि त्यालाही आपल्यासारखा सज्जन होण्याचं कार्य हे सज्जन करत असतात. आणि तो जर सज्जन झाला तर मग त्या ठिकाणी दुर्जन या जगामध्ये उरणार नाही. आणि आपल्या शक्तीच्या सामर्थ्याने दुसऱ्याला सज्जन करण्याचं कार्य नेहमी अविरत करत राहावं, बिंदायला वेळ लागत नाही. पण सज्जनांच्या सहवासात राहिल्याने सज्जनच मनुष्य होते. आणि म्हणून ते सांगतात, तुका म्हणे सांगू किती, किती म्हणून सांगावे, त्यासी भगवंताच्या मूर्ती. असंख्य या जगामध्ये लोक फिरतात, असंख्य लोक फिरतात. 84 लक्ष योनीतून एकदा मिळालेला मानवाचा जन्म आणि त्या जन्मामध्ये उपभोगलेलं वैराग्याचं सुख यासारखं दुसरं श्रेष्ठ मुक्तीचं साधन नाही. याचं कारण देव त्या ठिकाणी कसा जाणावा, देवत्व आहे ही जर भावना मनामध्ये असली, अरण्यात सुद्धा मनुष्य एकटा फिरू शकतो. आणि ज्या ठिकाणी देवत्व नाही अशी भावना जर धरली, आपल्याच घरात आपल्याला सुद्धा भीती वाटते. म्हणून देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा. त्याच ठिकाणी साधुत्वाचं लक्षण आहे, हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आमचे तुकोबाराय जे आहेत ना, ते मोठ्या खुबीने सांगतात, तुका म्हणे सांगू किती, किती सांगावं म्हणून ते वर्णन करतात. त्यासी भगवंताच्या मूर्ती, भगवंताच्या मूर्ती किती म्हणून सांगावं. मग या मूर्तींचे प्रकार कसे हो? कुठे दिसला तो, कुठे दिसला तो हस्त दोन धरुनी, कुठे दिसला तो हस्त दोन धरुनी.
तुका म्हणे सांगू किती त्यासी भगवंताच्या मूर्ती. माणसात सुद्धा देव असतो, म्हणजे अंगात येणाऱ्या देवांवरती माझा तरी विश्वास नाही, तुमचा असेल ती गोष्ट वेगळी. पण तुका म्हणे सांगू किती त्यासी भगवंताच्या मूर्ती. हा भगवंत कसा दिसतो कुठे? एक मुखापासून सुरुवात करूया. एक मुखाचा आहे, दोनही मुखाचे आहेत, तीन मुखाचे आहेत, त्रिमूर्ती अवतार, चतुर्मुखी आहेत, पंचमुखी आहेत, षण्मुखी आहेत, अशा कितीतरी भगवंताच्या मूर्ती. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबांनो, भूतलावरती या अनंत प्रकारच्या मूर्ती आहेत, त्यांची उपासना करा, भांडू नका. अद्वैत सिद्धांताचा द्योतक असलेला हा पदाचा परिचय आहे. तुका म्हणे सांगू किती त्यासी भगवंताच्या. अनेक प्रकारचा भगवंत या जगामध्ये विचरण करतो, पण देवत्व कोणत्या ठिकाणी आहे म्हणून ते सांगतात. जे का रंजले गांजले, रंजलेल्या गांजलेल्यांना आपलं करावं. श्रीमंताला तर कोणी ताट भरून खायला देतं, म्हणजे त्याला भूक जरी नसते, घ्या ना थोडस जरा फराळाचं केलं तर आम्हालाही बरं वाटेल. तुमचा घास आमच्या घरामध्ये जर पडला, अरे घास काय पडायचा, त्याला पाणी प्यायची सुद्धा तहान नाहीये. अशाला जर तुम्ही त्या ठिकाणी अन्न देणार तर त्याला घशाखाली जाणारच नाही. बरं तो खाऊन करणार काय, नावच ठेवणार यांच्या घरातल्या भाजीत मीठच नव्हतं. हा दुर्जन. पण त्या भुकेला जर असला ना तर त्याला बिना मिठाचं काय कच्च जरी खाऊ घातलं ना तरी ते त्याच्या पोटामध्ये जाऊन तृप्तीचा ढेकर देतो ना. त्या ठिकाणी साधुत्व आहे, त्या घरामध्ये देवत्व आहे, हे ओळखायला येतं. म्हणून आद्य पदामध्ये आमचे ज्यांच्या वाणीने संपूर्ण त्रिखंडाला वाणी दोष रहित केलं असे तुकोबा तेच सांगतात. जे कारंजरे गांजरे त्याची म्हणे तो आपुले, देवते देवेची जाणावा, स्वती साधू ओळखावा, मृतबाई करवरी कर, जय जय कर जय गीत, जाती पंखारा आणि पुढच्या आख्यानाला सुरुवात करू. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण
होता पूर्वी एकही ऋषी तो महामुनी सिद्धज्ञानी, ज्याची कीर्ती पताका लहरे अवघ्या भूमंडळी गगनी. असे एक ऋषी पूर्वीच्या काळी होते. सर्वश्रुत तो होता, सगळ्यांनी त्यांचं ऐकलेलं आहे. अमोघ अतुल्य दिव्य असे वाणी, अमोघ अतुल्य आणि दिव्य अशी त्यांची ती वाणी. अवधूत वेशधारी फिरत असे पालथी घालोनी अवनी. संपूर्ण पृथ्वी पालथी घातलेली अवधूत वेशामध्ये असे ते ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि कलियुगाचा तो सगळा प्रारंभीचा काळ, आणि त्या कालखंडामध्ये अगदी उदय होणार आणि वर्तमान युग संपणार अशी ती युगसांध वेळ आहे. आणि त्याच वेळेला राजाच्या मनामध्ये आलेला आहे की आपण अरण्यामध्ये गेलं पाहिजे, वनवैभवाची शोभा बघावी, आणि वनवैभव बघून या ठिकाणावरून परत आपण निघून गेलं पाहिजे. मग त्याच्या मनामध्ये असा प्रश्न आला, मी एकटाच का जावा? म्हणून अवघे चवघे करुणी गोळा. म्हणजे पहा, कुठे जायचं म्हणजे एकटं जातात का? अजिबात नाही. आताची परिस्थिती फार वेगळी आहे. कारण हॉटेलमध्ये जेवायला जाताना पाहुणा जर घरी आला तर तो त्याला सांगायचं की आम्ही दुसऱ्यांकडे जेवायला चाललेलो आहे. कारण हॉटेलात जर त्याला दिलं तर त्याचं बिल फाडेल कोण? हा प्रश्न वास्तविक वर्तमान. पण मिळून अवघे चवघे, एकटं काही मला जायचं नाही अरण्या शिकारीला, आनंद घ्यायचा या त्रिभुवनाचा, सगळ्यांना मिळून घेणार, एकटा अजिबात घेणार नाही असं मनामध्ये आणलेलं आहे. वनवैभव बघायला जायचंय, आणि त्या वनामध्ये काय काय नसतं, अनेक प्रकारचं वनवैभव मला बघायचं आहे. आणि तो म्हणतो की त्या ठिकाणी पुरकलरव संभ्रमित जनेभ्यो धृत सुख संदेशम. या शहरामध्ये हा जो सगळा किलबिलाट होतोय त्यापासून मी कंटाळून गेलेलो आहे. आई चल बंधो खगकुल कलरव गुंजित वनदेशम. माझ्या बांधवांनो, माझ्या बरोबर चला की त्या ठिकाणी सुंदर असा तो पक्ष्यांचा समूह काय किलबिलाट करतो ते वनवैभव बघायला चला. आता तर घरात किलबिलाट असतात, इकडून कावगाव तिकडून एक कावगाव, माणसांची मजाच मजा सगळी घरात. पण हा राजा सांगतो आहे, ऐचल बंधो खगकुल कलरव गुंजित वनदेशम पुर कलरव संभ्रमित जनेभ्यो धृत सुख संदेशम. मानवाय जीवनं कामये नो जीवन मरण. माणसाच्या जीवनाची इच्छा करतो, शुची पर्यावरण, आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्याचं कार्य करूया म्हणून माझ्या बरोबर चला सवंगड्यांनो म्हणून सगळ्यांना गोळा केलेला आहे. आणि सगळे बरोबर घेतले, मोठ्या आनंदाने गेले त्याच्या बरोबर वनवैभव बघण्यासाठी म्हणून. आणि केलं काय, लख 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 सोनेरी पताका झळकायलाच लागली. दूर पाहिल्याबरोबर लक्षात
गडबडी याला वाटते, सायरन वाजले, जसं आपण ओळखतो तशासारखी ती अवस्था. राजाचा रथ धावला राजमार्गावरून आणि त्या घोड्यांचा टप 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 जो आवाज झाला, सगळे अचंबितच झाले. म्हणजे राजाचा रथ निघालेला आहे. अहो नभांगणी बघा, काय सुंदर त्याची लखलख लखलख सोनेरीची सुवर्ण पताका झळकते. अहो तो तिथे बसलेला त्याचा सारथी केवढा नटून थटून निघालेला आहे. राजापेक्षा सारथीच जास्ती नटलेला. खरा राजा कोणती ओळखायलाच येईना अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे सारथ्याला सुद्धा नटवून न्यावं अशी त्या काळातून संस्कृती आपल्याला आजपर्यंत शिकवते. म्हणून त्या ठिकाणी राजा निघाला. राजाने सहज प्रश्न केलेला आहे, बा सारथ्या सांग अरण्य कोणते जाऊ. सारथ्या सांग, हे सारथ्या मला सांग कोणत्या अरण्यामध्ये जाऊ. तव तो सारथी त्यासी बदला शमिक ऋषींचा आश्रम नटला. तव तो सारथी त्यासी बदला शमिक ऋषींचा आश्रम नटला. वनवैभव अवघे बघण्याला, वनवैभव अवघे बघण्याला साधने चांग मद अरण्य सांग कोणतं आहे, लगेच सांग असा प्रश्न केल्याबरोबर सारथ्याने सांगावं तो शमिक ऋषींचा आश्रम बघा महाराज. काय म्हणून सांगावं त्या शमिक ऋषींच्या आश्रमामध्ये काय सुंदर होतं, काय काय उगवलेलं होतं. पूजेची सगळी तयारी, फुलं तरी कोणती, झेंडूची होती, शेवंतीची होती, चंपक होता, मालती होती, सगळे त्या ठिकाणी फुलं गोळा केलेले. आणि ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ऋषींच्या मुखातून पुष्पार्चना चाललेला आहे. सेवंतिका बकुल चंपक पाटला जय पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पई बिल्व प्रवाल तुलसी दलमालती भी त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. अनंत प्रकारची फुले उधळली आणि उधळल्याबरोबर त्या ठिकाणी हा राजा जो होता त्याला वाटलं या ठिकाणी जर आपण थांबलो आरत्या म्हणजे लांबच लांब. त्यातले हे ऋषी काय म्हणून सांगावं, एकदा अश्विन शुद्ध पक्ष सुरू झालं केव्हा केव्हा ती देवीची आरती संपते अशी अवस्था माझी तरी होती. तिथे तो राजाच होता, त्याला तर अजिबातच वेळ नाही, मोदीपेक्षा बिझी अशी त्याची अवस्था. तो एवढा आरतीला कसला थांबणार. त्याला वाटलं ऋषींची पूजा सुरू आहे, पूजा झाली म्हणजे मग आपण जाऊ. म्हणून अवघे अरण्य फिरता, अवघे अरण्य फिरता सहस्र संवत्सर, सहस्र संवत्सर त्यात लोपियले. आणि अरण्य सगळं फिरता फिरता किती वर्ष गेली, 1000 वर्ष हा वनवैभवच बघत राहिला त्या ठिकाणी अरण्यामध्ये. म्हणजे इतकं सौंदर्य त्या ठिकाणी होतं. आणि 1000 वर्षानंतर ज्या वेळेला परतून आला त्यावेळेला त्याला तो आश्रम ओळखूच येईना की याच आश्रमाच्या तीरावरून आपण गेलो होतो, हे त्याच्या लक्षातच येईना. प्रजेची वाताहत झालेली आहे. मुलाच्या स्वाधीन सगळी प्रजा केली होती की बाबा अरण्यात जाऊन येतो, वनवैभव बघून येतो. कारण तो काही केसरीचा टूर नव्हता ना, विमानामध्ये भूररकन न्यायला आणि सूररकन आणायला. रथाचं सगळं अश्व गज सगळे सोबत केलेले. वनवैभव बघण्याला त्या ठिकाणी सगळे सोबत केले. 1000 वर्ष लोटून गेल्यानंतर त्या ठिकाणी येऊन बघतो तो काय देखावा दिसला त्याला. तव तो ऋषी नच दिसला वालुकेची रास तिथे होती. वारुळ जमले भरती, वारुळ जमले भरती अंग कांतीची लख लख करीतची होती राया. अंगकांती लख लख करताना दिसली पण वरती वाळून, त्या वाळूवरती वारुळ याला ओळखायलाच येईल आतमध्ये. आणि ज्या वेळेला कसं बाहेर फिरून आल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं. तो तर राजाच होता, त्याला आनंदच झाला होता. म्हणून केलं काय, धरिला सर्पही हाती, हातामध्ये त्यांनी तो साप घेतलेला आहे राजा.
आणि हातामध्ये सर्प धरून निर्जीव करून ऋषीचा गोपियाला निर्जीव केला तो सर्प आणि उचलल्याबरोबर त्या ठिकाणी ऋषींच्या त्या गळ्यामध्ये तो सर्प घातला. आणि जसा तो सर्प घातला त्याला वाटलं या ठिकाणी नुसतं बारूळ आहे पण काहीतरी तेजकांती दिसते आहे. आणि समोरून त्या ठिकाणी बघतात तर ऋषींचा जो पुत्र होता तो अग्निहोत्राच्या त्याच्या आहुत्या सुरू होत्या. जशी आहुती संपली आणि समोर नेत्र कटाक्ष टाकला वडिलांच्या त्या वारुळावरती त्या तपस्वीच्या त्या शरीरावरती वालुकामे असलेल्या त्या तेजावरती मृत सर्प कोणी टाकीला सांगा सर्पची म्हणून धावला. जसा तो कोणी सर्प टाकलाय म्हणून आणि त्यावेळेला त्या ठिकाणी बघतो तो त्या ठिकाणी मृत सर्प माझ्या वडिलांच्या शरीरावरती टाकण्याची हिंमत कोणाची झाली म्हणून सगळीकडे फिरायला लागलेला आहे. लाल लाल ते डोळे झालेले कसे झाले होते अगदी आता लग्नामध्ये दिसतात की नाही रोज. आणि ते चेहऱ्याचं खरवळून काढलं 2 वाट्या निघेल इतकं लेपडं लावतात. ते उगाचच लाल डोळे करतात मांजरीसारखे गिजरे तशासारखे लाल जर लेन्स लावल्यानंतर लाल बुबुळ दिसावे तसे अगदी नैसर्गिक लाल बुबुळ झाले. क्रोधाने शरीर सगळं थरथर कापायला लागलेलं. ओठ चावत त्या ठिकाणी हा ऋषीपुत्र निघाला. को असती म्हणून निघालेला आहे की कोण आहे त्या ठिकाणी कोण आहे त्या ठिकाणी आता तेव्हा मी धरून या ठिकाणी आणतो. आणि म्हणून हा ऋषीपुत्र निघाला आणि बघतो तो समोर काय मूर्ती दिसली हो. मस्तकी मुकुट होता सुवर्णाचा मस्तकी मुकुट होता सुवर्णाचा मस्तकी मुकुट होता सुवर्णाचा
अरण्यामध्ये वनवैभवात घालवलेली, पण एका कृतीने एक चूक मनुष्याची किती महागात पडते बघा. ऋषीपुत्रांनी लगेच शाप देऊन टाकलेला आहे. सप्तम दिवशी तुझला तक्षकरे मुनी दंशासा करील. 7व्या दिवशी आजपासून तक्षक नावाच्या त्या सर्पापासून तुला मृत्यू येणार. राजा, अक्षम्य असा अपराध तुझ्या हातून घडलेला, तुझ्या अपराधाला अजिबात क्षमा नाही. आणि लक्षात ठेव, अरे मी ऋषीपुत्र आहे आणि साधा सुद्धा नाही, शमिक ऋषींचा पुत्र आहे. आणि ज्या वेळेला त्याचे ते लालबुंद असे ते डोळे पाहिले, राजाने करुणामय वाणीने त्याच्या चरणावरती साष्टांग असा नमस्कार केला. तो सर्प काढला आणि सर्प काढल्यानंतर हा सगळा वाद होत असताना शमिक ऋषींची समाधी भग्न पावली आणि घळघळ डोळ्यातून पाणी आलेलं आहे ऋषींच्या. आणि ऋषी म्हणतात, बाळा, अरे इतकं देखील तुला कळलं नाही, कुणाला शाप दिलास? प्रजेचा पालक तो म्हणून निरवी याच भुवना असुनी बा राजेंद्र. अरे तो राजेंद्र प्रजेचा पालक आहे, त्याला शाप दिला. तयाच्या कीर्तीने, अरे त्याच्या कीर्तीने असंख्यात पामर जगती, असंख्यात अशी पामर त्याच्या कीर्तीने जगतात. आणि तुला कुमारा, अरे वडिलांना विचारून काम करावं असं सुचलं नाही का? घरातून बाहेर पडताना मला विचारतोस, शाप देताना विचारलं नाहीस, केवढा गुन्हा केलास? म्हणून घळघळ शमिक ऋषींच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. कारण सज्जनत्वाचं लक्षण, माझ्यामुळे दुसऱ्याला मृत्यूदंड बसला आणि हे काही बरं झालं नाही. शमिक ऋषी त्यावेळेला समोर बसले असताना राजाकडे नेत्र कटाक्ष केला, राजा, माझ्या हातून झालेलं नाही बरं का? आणि त्याच वेळी हा वृत्तांत जो झाला, आणि वृत्तांत झाल्यानंतर ताबडतोब त्याला सांगितलं, बाळा, यावरती उशाप देणं हे तुलाच जमणार आहे. त्यावेळेला राजाने तव राजा अवघी वाणी दाटून तो बोले. अवघी दाटली सगळी वाणी आणि म्हणायला लागला, महाराज, संपूर्ण ऐश्वर्य उपभोगलेला, काही जगण्याची इच्छा नाही. कंठ दाटलेला, गहिवरून आलेला, डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि साष्टांग नमस्कार घातला ऋषींना. महाराज, माझ्या दैवात जे होतं ते सगळं खडून गेलं. आता परमेश्वर एकच त्राता आहे आणि तुमचा ऋषी मुनींचा एकच उपदेश आहे, ब्रह्मैव जगत कारण. ब्रह्म हेच जगाचं कारण आहे. म्हणून मी काय करू? मला आता 7 दिवसामध्ये मुक्तीचा मार्ग दाखवा, असा ज्यावेळेला त्या शमिक ऋषींना विचार. तव शमिक ऋषी बोले. तेव्हा शमिक ऋषी सांगायला लागलेले आहेत, मी नाही रे धर्मगुरु तुझिया. तुझा धर्मगुरु मी नाही. मग कोण? जाऊन गंगा तीरी त्या शोधून आणि गुरुचा बास खऱ्या. गंगा तीरावर जा आणि तिथून आपला तो गुरु शोधून आण. मृत्यू तुझा अटळ आहे, मी तो टाळू शकत नाही. याचं कारण, जो जन्माला आला ना त्याला निश्चित मरण आहे. तुझा मृत्यू मी टाळू शकणार नाही, पण तुला मुक्ती देण्याचं कार्य हे निश्चित माझ्या हाती आहे. त्यांनी प्रश्न केला, महाराज, कोणत्या कारणाने मला मुक्ती मिळेल? आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं, जावे गंगा तिरिवा हरिनामाचा घोष सतत करी रे. गंगेच्या तीरावरती जा आणि हरिनामाचा घोष कर. म्हणून हा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि गुरूंच्या शोधासाठी निघालेला याला काही केल्या गुरु सापडले. म्हणून जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेल्या सगळ्या जीवांना विचारायला लागलेला आहे, तुम्ही माझा गुरु पाहिला का? पण ज्यांनी त्यांनी सांगावं, राजा, तुझा गुरु आम्ही डोळ्यांनी पाहिलेला नाही. मग त्याला कुठून शोधावा, कशाने ओळखावा, तुम्ही सांगा. तर त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं, राजा,
याचं ज्ञान आमच्या जवळ देखील नाही. कारण गुरुतत्व जाणणारा हा विरळाच असतो. म्हणून राजा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि घटिका जशी ती बुडली आणि बुडल्याबरोबर समोरून त्या ठिकाणी अलख निरंजन म्हणून आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर समोर बघतो तो काय, त्या ठिकाणी अलख निरंजन असा आवाज आला आणि अवधूत वेशामध्ये असलेल्या त्या आखाड्याचे एक एक असे ते सज्जन त्या गंगेच्या काठावरती निघालेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ बरोबर ऋषी मुनींचा मेळा यायला सुरुवात झालेली आहे. आणि कोण कोण त्या ठिकाणी आलो, अवघा कपिल तेथे आला ब्रह्मज्ञान सांगण्या, अवघा कपिल तेथे आला ब्रह्मज्ञान सांगण्या, पंचवीस प्रकृती पुरुषाची, पंचवीस प्रकृती पुरुषाची, सांख्ययोग वशिष्ठ, वामदेव, श्री अंगिरा सगळे आले, पण याला काही केल्या याचा गुरु सापडेना. आणि गुरु सापडेना म्हणून या तीरावरून आपण पहिल्या तीरावरती जायचं की काय असा विचार मनामध्ये आला. आणि विचार मनामध्ये आल्यानंतर तो व्यासवाणी श्रविली, ती व्यासवाणी कानामध्ये शिरलेली आहे. व्यासांची वचनं जशी कानामध्ये शिरलेली आहे राजाच्या, आणि लगेच लक्षात आलं की हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आणि याचा आणि माझ्या सगळ्या आईच्या गर्भातल्या ज्ञानाचा कुठेतरी मला ताळमेळ जोडल्यासारखा वाटतो आहे. म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी ते मंगलाचरण ऐकलंय. आणि काय होतं मंगलाचरण, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्केष्वभिज्ञस्वराट, कुठेतरी हे ऐकल्यासारखं वाटतं आहे. तेने ब्रह्मदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः, दस ऐकलं आणि लक्षात आलं भागवताचं मंगलाचरण आहे. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. त्या दिशेने पावलं वळवली आणि समोर जाऊन बघतो तो काय, त्या ठिकाणी व्यास मुनी प्रत्यक्ष त्या व्यासगादीवरती बसलेले आहेत. आजकाल तर सगळ्यांना व्यासपीठच म्हणतात, पण व्यास ज्या पीठावरती बसले खरं तेच व्यासपीठ. आणि तिथून हा उदाहरणाचा शब्द आलेला आहे. आणि ते व्यास महामुनी समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सुंदर अशी ती भागवताची एक एक श्लोकमाला अशी स्कंधांद्वारे त्या ठिकाणी सांगायला लागलेले आहेत. आणि समोर बसलेले सगळे ते ऋषी मुनी जे आहेत ते संकीर्तन करत आहेत. व्यासांचं त्या ठिकाणी संहितेचं पारायण झालं आणि समोर बसलेले सगळे जे होते त्या ठिकाणी जय जयकार करायला लागलेले आहेत. आणि त्या जय जयकारांमध्ये त्या ठिकाणी अवधूत वेशधारी अशी सुंदर मूर्ती होती. आणि ती सुंदर मूर्ती त्या ठिकाणी व्यासांच्या त्या कमलावरती थय 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 स्वानंदामध्ये नृत्य करत होती. आणि काय म्हणायला लागली हो, रवी अंतरीचा द्वादश काळीचा तमहरता, आरती करू तुझ भगवंता, प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश काळीचा. काय सुंदर आहे भागवताचं वर्णन. प्रत्यक्ष ते शुकदेव त्यांच्या मुखात सांगायला लागले की 12 पाकळ्यांचं कमळ आहे.
अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा, कोणी सांगू शकत नाही. इतका सुंदर असा तो भागवताचा महिमा गायला लागलेले आहेत. आणि त्याच वेळी या राजाची जी दृष्टी होती ना, त्या ऋषींच्या चरण कमळाकडे गेली आणि त्या चरण कमळांकडे पाहिलं. उजव्या पदिती मंदाकिनी हो वामांगी कालिंदी, नाचे ऋषी नित्य असा हो दिसत असे स्वानंदी. आपल्या स्वानंदामध्ये मग्न होती आणि याला काही कळेल कुणाला गुरु करावा म्हणून व्यास गादीवरती बसलेले व्यासांना साष्टांग नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर व्यास महामुनींनी आशीर्वाद दिला की बाळा विजयी भव, दीर्घायु हो. अजिबात म्हटलं नाही, कारण व्यासांनी त्याच्या कपाळावरती वाचलं होतं 7व्या दिवशी याला या ठिकाणी मृत्यू आहे. दीर्घायु हो जर म्हटलं असतं ऋषींचा आशीर्वाद खोटा झाला असता. आणि म्हणून विजयी भव, ज्ञानवान भव, आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानी हो असा आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेला यांनी प्रश्न केला, ओ गुरु, माझा गुरु कोण आणि गुरु कोण आहे असं त्यावेळेला विचारल्यानंतर अवधूत वेशधारी मूर्ती ती आनंदी रही डोले, डोलायला लागलेली ती मूर्ती समोर पाहिली. आणि कोण गुरु कसा गुरु काही कळेना. आणि त्यावेळेला ते थय 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 नाचणं थांबलं. आणि या राजाने त्या शुक महामुनींच्या चरणावरती साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आणि नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद म्हणून काय सांगितलं त्यांनी, राजा वयसी तू वयाने मोठा आहेस आणि मी लहान आहे, त्याच्यामुळे बालामृत घे, चरणामृत घेऊ नकोस. तुझा आसन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. विनम्र मनुष्य जो असतो तो नेहमी दुसऱ्यांना मोठेपणा देतो. त्या शुक महामुनी सांगतात, राजा तुझा आसन उच्च आहे आणि मी एक ऋषी कुमार आहे आणि विष्णू भक्त आहे. आता भक्त श्रेष्ठ की राजा श्रेष्ठ हे तुझं तू ठरवायचं. राजाने सांगितलं, महाराज माझ्यामध्ये अजिबात मी पण उरलेला नाही. तुम्ही म्हणाल त्या मार्गाने मी जायला तयार आहे. आणि त्याच वेळेला शुक महामुनी सांगायला लागले, बरोबर 7व्या दिवशी तुला मृत्यू येणार म्हणून माझ्याकडे आलास होय. तर त्यावेळेला यांनी प्रश्न केला, महाराज तुम्हाला सगळंच माहिती आहे, मग बोलण्याचं काही औचित्य नाही. 7 दिवसात काय करू तेवढंच मला सांगा. आणि त्यावेळेला यांनी सांगितलं, एक भागवती संहिता, एकच भागवती संहिता आहे जी तुला काढून येऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, राजा इथे नाही, निवांत स्थळी चल गंगेच्या तीरावरती आणि त्या ठिकाणी तुला मी भागवती संहिता सांगतो की जेणेकरून जन्म मृत्यू रहित अशा त्या जीवातून मुक्त होऊन त्या ठिकाणी ब्रह्मानंदी तुझी टाळी लागल्याशिवाय राहणार नाही, जीवन मुक्त होशील. आणि असं म्हटल्याबरोबर इतका आनंद झाला, महाराज ती भागवती संहिता कशी आहे ती आम्हाला सांगाल काय म्हणून असा प्रश्न केला. आणि त्या ठिकाणी शुक महामुनी बसलेले आहेत आणि शुक महामुनींनी त्या ठिकाणी आदर्श घालून दिला. आता भागवत हे नाव ऐकलं ना तरी डोळे लागतात, कारण इतकं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. ऐकल्यानंतर अक्षरशः आपण ते शुकाचार्य त्यांच्या आनंदात कसे मग्न असायचे तसे निद्रा देवीच्या स्वाधीन केव्हा होतो काही कळत नाही. पंचम स्कंध तर वाचायला सुद्धा जवळ, त्या सगळं गद्य पद्य तर अजिबात नाही. आणि इतका अशी ती भागवती संहिता सांगायला म्हणून आसनावरती बसलेले आहे. अर्घ्य पाद्य अनेक प्रकारची फुलं सगळी वाहिलेली आहे त्या शुक महामुनींच्या त्या पदकमळावरती. आणि राजाने साष्टांग नमस्कार केला आणि दरबारचं आसन खाली घातलेलं आहे. राजसिंहासन सोडलं, राजा समोर बसला आणि शुक महामुनी त्याला सांगायला लागलेले आहेत की बाळा सगळ्यात अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. 18 पुराणांमध्ये माझ्या वडिलांनी 2च वचने सांगितलेली आहे. ती कशासाठी तर पापाचं निर्धारण करणं आणि पुण्याचा सगळा संचय वाढवणं. ही 2च या ठिकाणी कार्य तुला करायची आहेत. आणि म्हणून सुरुवात केलेली आहे, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं
सरस्वतीं व्यासो ततो जयमुदीरये. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात सुंदर केली. जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. आणि म्हणून त्या मंगलाचरणाला सुरुवात केली आणि लगेच याच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या शंकांचं निरसन आपोआपच व्हायला लागलं आणि मुक्तीचा मार्ग दिसायला लागलेला आहे. आणि असं होता होता संपूर्ण त्या ठिकाणी 12 स्कंध संपले आणि 7व्या दिवशी त्या ठिकाणी तो तक्षक जो होता ना तो येणार. या तक्षकाला घाबरायचं सोडून त्या तक्षकाची चातकासारखी वाट हा बघायला लागलेला आहे. आणि आमचे तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. रंजलेला गांजलेला होता राजा, मुक्तीचा मार्ग दिसेना. कोणत्या कारणाने त्याला मुक्ती द्यावी हे गुरुला कळतं, म्हणून त्यांनी गुरु केला. आणि गुरु विना नाही गती ज्ञान जीवा. या जीवाला गुरु विना गती नाही, म्हणून त्या गुरुच्या शोधासाठी निघालेला. एका अपराधामुळे रंजलेला गांजलेला असलेला हा राजा आणि त्याला त्या संपूर्ण भागवती संहितेमध्ये असंख्यात अशा त्या भगवंताच्या मूर्ती या शुक महामुनींनी सांगितलेल्या आहेत. सगळे अवतार, सगळ्या संकल्पना, ब्रह्मांड, ब्रह्मांडाचे विषय, उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे सांगितले आणि सगळ्यात शेवटी लक्षण सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि पुराणांची संहिता संपवली आणि सांगितलं राजा या ठिकाणी पुराणांची संहिता संपलेली आहे. हे पुराण किती म्हणून तुला सांगतो. मध्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम चतुष्टयम अनापलिंग पुष्कानि पुराणानि प्रचक्षते. म पासून 2 पुराण आहेत, मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम भविष्य भागवत, भ्रत्रयम ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त, व चतुष्टयम विष्णु वामन वराह आयु. अग्नि ना नारद, अना प पद्म लिंग, अना प लिंग गरुड, कूर्म स्कंद अशी 18 पुराण आहेत. आणि सगळी सांगितल्यानंतर त्याच ठिकाणी सांज वेळ व्हायला लागलेली आहे. आणि सांजेच्या पूर्वी अतिशय दुर्धर असलेला विषयुक्त असा तो सर्प त्या ठिकाणी आला. आणि आल्याबरोबर त्या सर्पानी दंश करण्या अगोदर आपली जी मान आहे ती शुक महामुनींच्या चरणावरती विनम्रतेने झुकवलेली आहे आणि नमस्कार केला. आणि नमस्कार करून आपलं कार्य केलेलं आहे त्यांनी. आणि दंश झाला आणि राजा जो होता त्या राजाचा जीव त्या ठिकाणी प्रत्यक्ष आसमंतामध्ये दिव्य ज्योतीच्या स्वरूपामध्ये झळकायला लागला. तो जाऊ मलली देव ही मूर्ती, तो जाऊ मलली देव ही मूर्ती, विष्णूची ती चतुर्भुज होती. विष्णूची चतुर्भुज मूर्ती त्या आकाशामध्ये ती झळकायला लागलेली आहे. राजाची ती प्राण ज्योती आणि राजाची प्राण ज्योत त्यामध्ये जाऊन मिसळलेली आहे. आणि जय जयकार ही अवघे करीती, सगळे जय जयकार करायला लागलेले आहे. राजाला मोक्ष मिळाला. आणि म्हणून आमचे तुकोबाराय हेच आद्यपदात सांगतात. रंजलेल्या गांजलेल्यांना जवळ करावं, त्यांनाच मोक्ष द्यावा. आणि म्हणून आद्यपदामध्ये सांगताना ते म्हणतात जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले.
राम 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 राम. देवा